टीम आपण ज्यावेळी सिलेक्ट करतो, ती टीम तुमचा ऑर्गनायझेशनचा केवळ DNA एक्सप्लेन करत नाही, परंतु त्याचं सक्सेस डिफाईन करतं. कारण एक उद्योजक म्हणून, एक फाउंडर म्हणून तुम्ही सगळं काम नाही करू शकत आणि जर का सगळं काम तुम्हीच करत राहिलात, तर तुम्ही कधी ग्रो होऊ शकत नाही. त्यामुळे ॲट सम पॉइंट ऑफ टाईम तुम्हाला ती कामं करण्यासाठी टीम बिल्ड करणं गरजेचं असतं. आता जी तुम्ही टीम घेता, त्याच्यामध्ये साधारणपणे आपलं लक्ष काय असतं, की स्किल्स बघायचे, की मला मार्केटिंग पाहिजे तर मार्केटिंगचं स्किल पाहिजे, HR पाहिजे तर HRचं स्किल, प्रोडक्शन पाहिजे. केवळ स्किल्स न बघता तुम्ही माइंडसेट बघणं पण अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनच्या पूर्ण नेचरमध्ये तो माणूस, त्याला स्किल्स असले तरीसुद्धा तो फिट होईल का नाही. म्हणजे तुमची ऑर्गनायझेशन प्रोसेस ओरिएंटेड नसेल, तर तुम्ही एखादा प्रोसेस ओरिएंटेड माणूस घेऊन तो पण फसेल त्याच्यामध्ये, तोही एन्जॉय करणार नाही आणि तुम्ही त्याच्याबरोबर एन्जॉय करू शकणार नाही. तशा पद्धतीने तुमच्या कल्चरला जसं फिट होईल अशा प्रकारची लोकं निवडणं, स्किल्सच्या व्यतिरिक्त त्यांचं माइंडसेट काय आहे, ते कशा प्रकारे थ्राईव्ह करतात ते समजणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना घेतल्यानंतर फाउंडर म्हणून तुमचा सगळ्यात जास्त वेळ त्यांना त्यांना एक्सप्लेन करणं आणि त्यांना त्या पर्पज बरोबर जोडणं, की तुम्हाला ज्याप्रमाणे तो बिझनेसबद्दल वाटतं त्याच पद्धतीने त्यांना देखील वाटणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा त्या लेवलला ते पोहोचले की मग तुम्ही त्याच्यातनं बाहेर निघालात तरीसुद्धा तो टीम मेंबर त्या पर्पज ड्रिव्हनने तो बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि मग अशा पद्धतीची टीम तुम्ही जर का निर्माण केली तर ॲज अ फाउंडर तुम्ही ग्रोथवरती लक्ष देऊ शकता. आउटवर्ड मार्केट कसं वाढवणं, ग्रोथ कसं करणं, नवीन कस्टमर कसं आणणं, याच्यावरती तुम्ही फोकस करू शकता. म्हणून ही टीम तुम्ही बनवताना तुमचा सेन्स ऑफ पर्पज, तुमचं कल्चर आणि तुमचा माइंडसेट या तिन्ही गोष्टी अलाईन होतील. केवळ स्किल्स नाहीत, तर या तिन्ही गोष्टी अलाईन होतील अशा प्रकारची लोकं शोधा. तुमचा बिझनेस नक्की भरभराटीला येईल.